मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 17 जूनचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आज फायनली जीवा आणि नंदिनीने या आर्याबरोबर करार केलाय, तो म्हणजे सरोगसी मदर असण्याचा. तर सुरुवातीला आपण बघतोय की आर्या जीवा यांच्यामध्ये जरा हसणं बोलणं चालू होतं ना. काल शेवटचा भाग त्यांनी रिपीट दाखवला. काल वसू आत्या आल्यावर जीवाने जी काही प्रँक केला ना, ते सगळ्यावरून यांचं डिस्कशन चालू आहे. आता नंदिनी म्हणते अशी हिरोगिरी करू नका. मग जीवा म्हणतो, नाही ग नंदिनी, आता आपलं नातं ना अशा गोष्टीवर येऊन थांबलंय ना, तिथे आपल्याला स्टंट करावे लागणार आहे. त्यावर आता आर्या म्हणते, काय चाललंय तुम्हा दोघांचं, मला पण घ्या ना तुमच्या दोघांमध्ये. मी पण आता तुमच्या सिक्रेटचा भाग आहे बरं का. पण आता प्रेग्नेंट झाल्यावरती पोट लपून राहणार नाही ना, आणि घरच्यांपासून कसं लपेल. तुमच्या त्या आत्याबाई त्या तर डिटेक्टिव्ह एजन्सी सुरू करतील. नंदिनी म्हणते, तू नको टेन्शन घेऊ सार्या, त्यांना काय उत्तर द्यायचं ते आम्ही बघू. जीवा म्हणतो, पुढचं पुढे, आत्ताचा विचार करूयात. सो आत्ता आपल्याला आपली सरोगेट मदर मिळाली आहे. नंदिनी, आता पुढच्या गोष्टी करायला हव्यात. पुढची स्टेप आहे मेडिकल रिपोर्ट्स. आर्या म्हणते, मी तुमचं बाळ सांभाळायला सक्षम आहे की नाही यासाठी माझे मेडिकल रिपोर्ट लागतीलच. नंदिनी म्हणते, मग आजच करूयात का मेडिकल रिपोर्ट. मग त्यावर आर्याने तिचे मेडिकल रिपोर्ट लगेच नंदिनीला दाखवत म्हणाली आहे, हे बघ, हे मेडिकल रिपोर्ट. अगं, मी आत्ताच माझी मेडिकल सगळं चेकअप केलंय, तुम्हाला सांगितल्यावर मी लगेच चेकअप केलं आणि या रिपोर्टप्रमाणे माझं सगळं काही व्यवस्थित नॉर्मल आहे. तुम्ही हवं तर सगळं चेक करून घ्या. आता तरी मी तुमच्या बाळाला सांभाळू शकते ना. त्यावर नंदिनी म्हणते, हो हो, रिपोर्ट तर नॉर्मल आहेत आर्या, पण एका प्रश्नाचं उत्तर दे हं मला. त्या दिवशी तुझ्या घड्याळात अलाराम वाजला होता आणि तू कसली तरी गोळी घेतलीस बघ. आता काव्या आणि नंदिनी जेव्हा हॉस्पिटलमध्ये चेक करायला आल्या होत्या तेव्हा नंदिनीने ते ऑब्झर्व केलं होतं की हिने कसली तरी गोळी घेतली आहे. ते सगळं आठवतं आर्याला. मग आर्या म्हणते, अगं ती गोळी का, अगं ती तर जस्ट विटॅमिनची गोळी होती. इकडे पार्थ आणि काव्या त्या रोडवर आले आणि त्या रोडवर ज्या ज्या बायकांचं मिसकॅरेज झालंय त्यांच्या घरच्यांचे, त्या बायकांचे ते बाईट घेतात. आता अशाच एका बाईच्या घरी काव्या गेली आहे. आता पार्थने एका माणसाला पैसे दिलेत, तो माणूस आज जाऊ देत नसतो त्यांना. काव्या आणि पार्थ रिक्वेस्ट करतात. हे काही आपल्याला ऐकवलेलं नाहीये, पण काव्या आता त्या माणसाची व्हिडिओ शूटिंग करते. पार्थ त्या माणसाला पैसे देतो आणि मग ते आतमध्ये जातात त्या बाईशी बोलायला. मग पुन्हा जीवा आणि नंदिनीचा सीन दाखवलाय. मग आता नंदिनीने मगाशी विचारलं आर्याला की तू कसल्या मेडिसिन घेते, तर आर्या म्हणते, अगं खरंच तसं काही नाहीये नंदिनी, गैरसमज करून घेऊ नकोस. आपल्यामध्ये ट्रान्सपरन्सी असायला हवी. म्हणजे मी ज्या पिल्स घेते त्या विटॅमिनच्या पिल्स आहेत, हे बघ. आता ती गोळ्या पण दाखवते आणि म्हणते, अगं या गोळ्या मी जरी बाळ व्हायचं असेल तेव्हा घेतल्या ना तरी मला काही होणार नाही आणि बाळाला पण नाही, काळजी नको करूस. जीवा म्हणतो, ठीक आहे, तर सरोगेट मदर होण्यासाठी तू अगदी सर्वतोपरी फिट आहेस. त्यावर आता ही आर्या म्हणते, आता गर्भरोपण प्रक्रिया कधी करायची, ही आपली नेक्स्ट स्टेप असणार आहे ना. जीवा म्हणतो, अगं नाही, ॲक्च्युली आर्या नेक्स्ट जी स्टेप आहे ना ती लीगल स्टेप असणार आहे. त्यावर आर्या म्हणते, लीगल स्टेप. नंदिनी म्हणते, हो अगं, तू आमच्या बाळासाठी सरोगेट मदर होणार ना, मग त्यासाठी आपल्याला एक लीगल करार करावा लागत असतो. आर्या म्हणते, का गं, मी तर तुझी बहीण आहे, करार वगैरे करायची काय गरज आहे. नंदिनी म्हणते, अगं तसं नाही, पण नियम असतो. उद्या जर का तू आमचं बाळ घेऊन, आता आर्या चिडून म्हणते, काय, मी तुमचं बाळ घेऊन पळून जाणार, सिरियसली. आर्या त्यांच्यावर खूप चिडली असं दाखवते आणि म्हणते, तुला काय म्हणायचंय नंदिनी, मी तुझं बाळ घेऊन पळून जाणार आहे असं म्हणतेस का तू मला. तुला विश्वास नसेल तर कशाला करतेस हे सगळं, का करतोय आपण हे सगळं. नंदिनी आणि जीवा घाबरतात आणि तिला मनवायला लागतात. तेवढ्यात आता पुन्हा पार्थ आणि काव्याचं सीन दाखवलाय. आता ही बाई काव्याला सांगते की मी आणि माझे मिस्टर आम्ही त्या रोडवरनं चाललो होतो तेव्हा आम्ही खूप स्वप्न रंगवली होती, शाळा कुठली असेल, बाळाची नाव काय असेल, पण एका क्षणात सगळं काही नासधूस झालं हो. माझ्या वडिलांचे बाबा पण त्याच रोडवर गेले आणि बाळ. काव्या पार्थला हे सगळं ऐकून खूप वाईट वाटत असतं. इकडे नंदिनी आर्याला सॉरी सॉरी म्हणायला लागते आणि म्हणते, सॉरी ग आर्या, तू चुकीचं समजतेस. जीवा म्हणतो, अगं हो आर्या, तू वाईट नको वाटून घेऊस. अगं आय एम सो सॉरी, मी कान धरतो, माफी मागतो. अगं आमच्या बोलायचा असा अर्थ नव्हता, सॉरी ग आर्या. पण आर्या आता लगेच मोठ्याने हसायला लागते या दोघांवर आणि या दोघांच्या जीवात जीव येतो. आर्या म्हणते, काय यार, प्रँक करत होते, मजा घेत होते मी तुमची, खेचत होते. जीवा म्हणतो, काय यार आर्या, आम्ही घाबरलो ना. नंदिनी म्हणते, नाहीतर काय, एका क्षणासाठी आम्हाला असं वाटलं की आम्ही चुकीचं बोलतोय की काय. त्यावर आर्या म्हणते, अगं. नंदिनी म्हणते, अगं तू होणाऱ्या बाळाची आई आहेस ना आमच्या, मग चिडचिड बरी का. आर्या म्हणते, सॉरी यार, प्लीज बसा बसा. अरे मला असं फार वेळ सिरियस नाही होत आहेत, पण कसं आहे ना की गंमत करायची होती ग जराशी. नंदिनी म्हणते, गमतीचा विषय नाही आर्या,
पण सिरियसली मला खरं खरं सांग, तू तयार आहेस ना लीगल प्रोसेस करायला? आर्या म्हणते, हो मी तयार आहे, अगदी तयार आहे. लीगल करार तर झालाच पाहिजे. उद्या जर तुम्हाला असं वाटलं की मी तुमचं बाळ घेऊन निघून जाणार आहे तर? जीवा म्हणतो, आर्या तू अशी सॅड नको होऊस ग. अशी सॅड झालीस ना की तू चांगली नाही दिसत. तू जेव्हा हसतेस ना तेव्हा तू खूप छान दिसतेस आर्या. मंडळी, आता लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेची वेळ बदलणार आहे. एक नवी मालिका येते बहुतेक सोमवारपासनं. विसरू नको तू मला. ही लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या वेळेवर येणार आहे आणि लग्नानंतर ही मालिका दुपारी 1 वाजता होणार आहे. तर तुम्हाला या मालिकेची वेळ बदललेली आवडली आहे का? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर असो, आता आर्या म्हणते, आता सगळ्या प्रोसेस हळूहळू होणार लीगल प्रोसेस झाल्यावर. आता मला वाटतं आपण घाई करायला हवी आहे. नंदिनी म्हणते, मग आपण आजच करूया का लीगल प्रोसेस? जीवा म्हणतो, करूयात ना. मी ऑलरेडी वकिलांशी बोललोय. मी कॉल करतो त्यांना, विचारतो ते आज येतील का? आले ते आज तर बेस्ट. तर आता आर्या म्हणते, त्यांना इथेच बोलावून घे ना हॉस्पिटलमध्ये मग. जीवा म्हणतो, चालेल ना. आर्या म्हणते, बरं चला, मला ना जरा चायनीज खायची तलब आली आहे, नूडल्स खाऊयात, मला खूप भूक लागली आहे यार. नंदिनी म्हणते, आर्या आता तू आमच्या होणाऱ्या बाळाची आई आहेस ना, असं खाता नाही येणार तुला बाहेरचं. आर्या म्हणते, अगं प्रेग्नेंट झाल्यावर नाही खाणार, पण आता खाऊ दे ना प्लीज. जीवा म्हणतो, नूडल्स नको यार, त्यापेक्षा आपण शेजवान वगैरे खाऊया का, मंचुरियन वगैरे. त्यावर आता ही आर्या म्हणते, वाह चालेल रे जन्मजय, चल. आता हे दोघे जण निघालेत बाहेर जाण्यासाठी. आर्या ते दोघे गेल्यानंतर कसल्या तरी पिल्स काढते आणि घेऊन टाकते पटकन आणि पाणी पिते. कसल्या पिल्स आहेत हे माहिती नाहीये, पण आर्या काहीतरी लपवते या दोघांपासून हे मग आर्या ही सरोगसी का स्वीकारते तेच कळत नाहीये. जर तिला एवढे इमोशनल इश्यूज आहेत तर तिने ही सरोगसी न स्वीकारलेलीच बरी ना मंडळी. असो, तर आता जीवा आणि नंदिनी पार्किंगमध्ये आलेत. जीवा म्हणतो, छान वाटतंय ना नंदिनी, हलकं हलकं पूर्वीसारखं आयुष्य परत मिळालंय, सगळं सुटल्यासारखं वाटतंय ना. ए नंदिनी, तुझ्याशी बोलतोय मी, कसलं टेन्शन घेतलंयस एवढं? नंदिनी म्हणते, काही नाही जीवा. जीवा म्हणतो, काय सोड सगळं. अगं आपण किती वाट बघतोय बाळासाठी आणि आपल्यासाठी हा बेस्ट पर्याय आहे ना. नंदिनी म्हणते, हो जीवा, पण माझ्या मनात असं येतंय की ठीक करतोय ना, सगळं नीट होईल ना. जीवा म्हणतो, एकत्र आहोत ना आपण दोघं, मग सगळंच छान होणार आहे. आपण जोवर एकत्र आहोत ना नंदिनी, तोवर सगळं बेस्ट होणार. आता जीवा नंदिनीला मिठी मारतो, तेवढ्यात तिथे आर्या येते आणि म्हणते, काय यार पार्किंगमध्ये पण रोमॅन्स करताय, कोई तो रोकलो यार इने. जीवा म्हणतो, काय करणार, आम्हाला एकमेकांना सोडवतच नाही. आर्या म्हणते, बरं चला, आता चायनीज खायचंय मला, त्यामुळे सोडावं लागेल एकमेकांना. चल ना जन्मजय, तू गाडी चालव ना. आता नंदिनीला ती म्हणते, ए प्लीज नंदिनी, मी पुढे बसू का, मला मागे जरा त्रास होतो. नंदिनी म्हणते, हो चालेल ना. आता आर्या जीवाच्या बाजूला बसली आहे बरं का गाडीमध्ये. यांच्यामध्ये भयंकर इमोशनल क्लॅशेस होणार आहेत प्रेक्षकांनो. आता आर्या जीवामध्ये पण गुंतू शकते. तिचा नवरा पण नाहीये, ती एकटी आहे आणि त्यात तिला जीवाच्या बाळाला जन्म द्यायचा आहे म्हटल्यावर ये सब बातें तो आने वाली है. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, मला कमेंटमध्ये नक्की कळवा. इथे पुन्हा एकदा काव्य आणि पार्थचा सीन घेतलाय. ज्या ज्या बायकांच्या म्हणजे म्हणजे मुलींचे ॲबॉर्शन झाले त्या रोडवर त्यांच्या आईचे बाईट घेतात काव्य आणि पार्थ. त्यांचा सीन आज म्युझिकलच दाखवलाय फक्त. पुन्हा आता नंदिनी आणि जीवाचा सीन घेतलाय. आता हे खाऊन पिऊन आले आणि हॉस्पिटलमध्ये वकील पण आलेत आणि वकिलाने आता करार पण आणलाय आणि तो करार ते वाचून दाखवतायत आर्यासमोर. जीवानंदिनी पण तिथेच आहे. गर्भधारणेदरम्यान आवश्यक वैद्यकीय चाचण्या, उपचार, इतर खर्च याची जबाबदारी इच्छुक पालकांकडे राहील, पण त्या व्यतिरिक्त कुठलाही आर्थिक व्यवहार यांच्यामध्ये होणार नाही. सरोगेट मातेला गर्भातील बालकावर कुठलाही कायदेशीर अधिकार राहणार नाही. बालकाचा जन्म झाल्यानंतर त्या बालकाचा सर्व कायदेशीर हक्क आणि जबाबदारी इच्छुक पालकांकडे असणार. या करारातील सर्व अटी तुम्ही वाचल्या असतील तर त्या पूर्णपणे समजल्या असं आम्ही मानतो. आता त्यावर आर्या म्हणते, हो मला सर्व अटी मान्य आहे. मी जीवा आणि नंदिनीसाठी हे करायला तयार आहे. आता एकदम फिल्मी दाखवलं बरं का, त्यांनी विजा कडाडल्यात आणि एकदम पाऊस आलाय आणि ही सह्या करते तेव्हा काळोख पसरलाय वगैरे असं दाखवलंय. म्हणजे आता काहीतरी अनिष्ट होणार आहे. ते मंत्र वगैरे पण ऐकवलंय त्यांनी. श्रीकृष्णेन सुभद्राय नेहमी दाखवतात ना ते. आणि एक सुंदर गाणं पण त्यांनी प्ले केलंय. ही वादळे हृदयातली देतो तुला घेशील का. आणि जीवानंदिनीची स्वप्न पूर्ण होत आहेत हे त्यांनी या गाण्याद्वारे एकमेकांना फील करवलंय. छान दाखवतात नेहमी या मालिकेत जी गाणे ऐकवतात बॅकग्राऊंडला ती. आता आर्या मात्र डोळ्यात पाणी आणलेलं असतं तिने. काय झालंय मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा विषय जरा क्लिष्ट निवडलाय त्यांनी सध्या या ट्रॅकमध्ये. सरोगेट मदर वगैरे हे सगळं आपण आतापर्यंत पिक्चरमध्ये ऐकत होतो.
मराठी मालिकेत बहुधा त्यांनी हा विषय पहिल्यांदाच निवडला असावा. नंदिनीला आता आठवतं बरं का, तिच्या आईने तिला अलर्ट केलं होतं, सरोगसी करताना जर ती बाई तुझ्या नवऱ्याच्या प्रेमात पडली तर काहीही होऊ शकतं. या सगळ्या शक्यता इथे त्यांनी पुन्हा एकदा ऐकवून दाखवल्यात. पण आर्या मात्र या सरोगसीसाठी पूर्णपणे तयार आहे, इमोशनली आणि मेंटली सुद्धा. या तिघांच्याही सह्या फायनली झाल्यात. जीवा म्हणत असतो, फायनली आपण तिघे आता मेंटली तयार आहोत. तर या तिघांचं ठरलंय सरोगसी आता करायची. आता या पुढच्या स्टेप हळूहळू ते दाखवतीलच. तिघे एकमेकांच्या हातात हात देतात आणि हा सीन इथे संपून जातो. आता काव्या आणि नंदिनीचा सीन घेतलाय. सकाळी सकाळी या दोघी नाश्ता करतात. काव्या म्हणत असते, काय गं काव्या, तुला ती शिलाई जमते का? त्यावर काव्या म्हणते, नाही नको ताई. मग काव्याला म्हणते ती, दही खा. अगं दही खाणं चांगलं असतं प्रेग्नन्सीमध्ये. काव्या म्हणते, मग तू पण खा ना ताई. हा सीन तर मला समजलाच नाही बरं का मंडळी. आता नंदिनी पण एक घास खाते आणि काव्या ते विणकाम करत असते. तेव्हा नंदिनी हसते तिला बघून आणि म्हणते, अगं काव्या, ही सुई पाहिली आणि हसायलाच आलं ग. काव्या म्हणते, का गं ताई, का हसतेस? त्यावर आता नंदिनी म्हणते, अगं अगं काव्या, तू आणि आरू लहानपणी किती कुरापती करायच्या ना, ही सुई पाहिल्यावर आठवलं ग मला. आता काव्या हसून म्हणते, अगं हो आठवलं. अगं मी ना बाबांच्या काही शर्टची बटणं तोडली होती आणि आरूने बाकीचे सगळे शर्ट साबणाच्या पाण्यात भिजवले होते, कारण बाबाला घरातून बाहेर पडता येऊ नये म्हणून. नंदिनी म्हणते, मी पाहिलं होतं बरं का हे सगळं. काव्या म्हणते, हो ना, आम्हाला वेगळंच टेन्शन. बाबांची किती चिडचिड होत होती, बाबांना शिवणकाम येत नव्हतं आणि आम्हाला हे सगळं करताना नंदिनी ताईने, म्हणजे तू पाहिलं होतंस. आणि नंदिनी ताईला लपवाछपवी आवडत नाही, खोटं बोलणं आवडत नाही. आता नंदिनी ताईने जर बाबाला खरं जाऊन सांगितलं तर? पण ताई थँक्यू सो मच, त्यावेळेला तू आमचं सिक्रेट सांभाळून ठेवलंस ग. आता म्हणजे नंदिनी म्हणते, हो ना ग, ते छान दिवस होते ना, कसलं टेन्शन नव्हतं, कसली काळजी नव्हती, धमाल करायचो ना आपण. काव्या म्हणते, हो ना, आपण एकमेकींचे सिक्रेट जपून ठेवायचो, सांगायचो नाही कोणाला. आपले सिक्रेट आपल्यापाशी, बाकी कोणाला कळता कामा नये, असं होतं ना आपलं. नंदिनी म्हणते, हो ना, तेव्हा आपण एकमेकींपासून काही लपवत नव्हतो. आणि आता दोघी मनातून खिन्न होतात बरं का. नंदिनीने पण सरोगसीचं एवढं मोठं सिक्रेट काव्यापासून आणि काव्या सुद्धा त्या रोडचं सिक्रेट तिच्यापासून लपवते. हे दोघी एकमेकींच्या मनात बोलून दाखवतात आणि दोघींनाही असं वाटतं एकमेकींना सांगावं का काही. मग काव्या मनात विचार करते, ताई असं अचानक का बोलली असेल, तिला काही कळलं असेल का मी तिच्यापासून ते IIMP रोडचं सिक्रेट लपवते वगैरे. नंदिनी पण एक्झॅक्टली हाच विचार करते आणि दोघी एकमेकींना म्हणतात, ताई तू काही बोललीस का? मग दोघी एकमेकींना असं सारवासारव करत म्हणतात, अगं नाही नाही तसं काही नाही. मग काव्या म्हणते, अगं हो ॲक्च्युली ताई, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की आपले सिक्रेट असतात ना, आपण काही सांगत नाही वगैरे, ठीक आहे, पण आता आता तसं काही नाही राहिलं ना. मग नंदिनी म्हणते, का गं काव्या, काय झालं, तुझ्याकडे काही सिक्रेट आहे का असं जे पार्थला माहिती आहे आणि मला माहिती नाहीये? मग काव्या दचकते आणि आजचा हा भाग इथे संपून जातो. आता उद्याच्या भागात आपण बघणार आहोत की काव्याला त्रास व्हायला लागतो रोडवर मध्येच आणि तिथे पार्थ पाणी घ्यायला जातो तेव्हा आर्या पोहोचते काव्याला पाणी द्यायला. विक्रमने जीवासाठी शर्ट आणलाय आणि ते नंदिनीला देतात. नंदिनी म्हणते, कोणासाठी आणलाय? विक्रम म्हणतात, तू टिकली लावतेस ना त्याच्या नावाची, त्याच्यासाठी आणलाय. इकडे आता आर्या आणि काव्या रस्त्यात भेटलाय. काव्याला त्रास होत असतो तेव्हा आर्याच तिला पाणी देते रस्त्यात आणि सहज दोघी एकमेकींशी बोलायला लागतात. काव्या म्हणते, मी माझ्या ताईपासून एक सिक्रेट लपवलंय ग या रोडचं, बघ ना या रोडवर खूप मिसकॅरेज झालेत. आता आर्याला वाटतं की काव्याला सरोगसीबद्दल सांगून टाकावं का. आर्या विचार करायला लागते आणि हा प्रोमोही संपून जातो. मंडळी, तुम्हाला कसा वाटला आजचा एपिसोड कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर बरं का. धन्यवाद.